मंडईमध्ये भाज्या खरेदी करताना वापरा या महत्त्वाच्या टिप्स. महत्त्वाच्या आणि उपयुक्त अशा टिप्स आपण आज पाहणार आहोत. टिप नंबर 1. हिरवी मिरची खरेदी करताना तिची देठं हिरवी असावीत. सुकलेली, काळी देठं असलेली मिरची ताजी नाही तर शिळी असते. टिप नंबर 2. मेथीची भाजी खरेदी करताना भाजीच्या पानांना लाल तांबूस रंगाची बॉर्डर असणारी, उंचीला बुट्टी असणारी, फ्रेश ताजी मेथीची भाजी असावी. टिप नंबर 3. कांदा खरेदी करताना तो वाळलेला असावा, कारण कांदा चिरताना तो पटकन चिरला जातो. तसेच फुटीचा कांदा नसावा. खरेदी करताना मध्यम आकाराचे थोडे आणि छोट्या आकाराचे थोडे असे घ्यावेत, कारण गरजेनुसार आपण वापरू शकतो. टिप नंबर 4. दुधी भोपळा खरेदी करताना भोपळा ताजा आहे हे कसे ओळखावे, तर तो हाताला कडक टणक वाटतो असा भोपळा घ्यावा. टिप नंबर 5. गवार खरेदी करताना देशी असलेली, तिला पांढरी कूस असलेली कोवळी गवार असावी. टिप नंबर 6. वांगी खरेदी करताना भरली वांगी बनवायची असतील तर ताजी, काटेरी, हिरवी देठं असलेली छोटी छोटी वांगी असावी, आणि वांग्याचं भरीत बनवायचं असेल तर मोठी पण हाताला हलक्या दाबाने मऊ वाटणारी वांगी असावी. टिप नंबर 7. टोमॅटो खरेदी करताना जास्त कच्चे किंवा जास्त पिकलेली टोमॅटो घेऊ नये. खरेदी करताना थोडे मोठे आणि थोडे छोटे टोमॅटो घ्यावे, म्हणजे गरजेप्रमाणे वापरू शकतो. टिप नंबर 8. कोथिंबीर खरेदी करताना देशी असेल तर तिला छान वास असलेली, काळपट हिरवा रंग असलेली, देठं निळसर किंवा थोडी लालसर असतील अशी असावी. टिप नंबर 9. शेवग्याची शेंग खरेदी करताना तिची उंची कमी असलेली, खूप जाडही नाही खूप कोवळी नाही अशी असावी. टिप नंबर 10. लसूण खरेदी करताना तो लहान पाकळ्या असलेला लालसर रंगाचा असावा. टिप नंबर 11. गाजर खरेदी करताना हलके लालसर रंगाचे, उंचीला कमी आणि देठांचा भाग निळसर रंगाचा असावा. खूप जास्त लाल आणि लांब असलेले गाजर नसावे. टिप नंबर 12. केळी खरेदी करताना उंचीला कमी, तसेच खूप कच्चे किंवा खूप जास्त पिकलेली नसावी, कारण केळी पटकन पिकतात आणि काळी पडतात, त्यामुळे ते खाण्यायोग्य राहत नाहीत. टिप नंबर 13. द्राक्षे खरेदी करताना हिरवी देठ असावी, तसेच पिवळसर हिरवी असावी. अशी द्राक्षे जास्त ताजी असतात आणि गोड असतात. टिप नंबर 14. काकडी खरेदी करताना मध्यम आकाराची तसेच सरळ असावी, खूप जास्त कोवळी नसावी. टिप नंबर 15. पालक, तांदूळचा ह्या पालेभाज्या खरेदी करताना पानांना होल पडलेली नसावी, पानांच्या पाठीमागे कीड लागलेली नसावी. तर अशा उपयुक्त टिप्स पाहण्यासाठी DK सायली किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.